नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही देण्यात आलेली आहे. पण कर्जमाफी केली जात असताना सरसकट नाही, तर काही अटी, शर्ती आणि काही निकषांच्या आधारे ही जाहीर केली जाणार असेही उद्गार मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून निघालेले आहेत. तर याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी हा सरकारचा महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात विचार करत आहोत. त्या अनुषंगाने आम्ही नियोजन देखील केले आहे. कर्जमाफी निश्चितपणे केली जाणारच आहे. त्यासाठी आमची समिती काम करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर मुंबईतील प्रभादेवी येथील सकाळच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. तर या मुलाखतीत कर्जमाफी, वन्यप्राणी आणि मानव संघर्ष या अनुषंगाने त्यांनी मते व्यक्त केलेली आहे. तर त्यावेळी फडणवीस म्हणाले की कर्जमाफीचे नियम, निकष काय असले पाहिजेत यावर सरकारची समिती काम करत आहे. आजवरच्या कर्जमाफीमध्ये अंतिमतः शेतकऱ्याला किती फायदा झाला ते माहीत नाही. बँकांना फायदा जास्त होतो असे लक्षात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दृष्टिचक्रातून काही काळ बाहेर कसे काढता येईल याचा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. यामुळे आपल्याला कशा पद्धतीने कर्जमाफी करायची त्याच्या संदर्भातील समिती काम करत आहेत. आपण 2017ला कर्जमाफी केली, 20ला केली. इतक्या लवकर कर्जमाफी करायची वेळ येते तेव्हा व्यवस्था कुठेतरी चुकते आहे. या व्यवस्थेला योग्य पद्धतीने कसे वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे. ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीने त्याची तयारी करताना आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले त्या ठिकाणी कर्जमाफीचे उद्गार असे काढलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.